पुणे जिल्हा परिषद शाळांमधल्या 5वी ते 8वीतल्या मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल बँक उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये सायकल बँक तयार करण्यात येईल आणि त्याचबरोबर मुलींना वर्षभर वापरण्यासाठी या सायकल देण्यात येतील। पुणे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान 3 संशयितांना अटक केली आहे। या संशयितांकडून 2 लाखांच्या 5 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात। नरेंद्र सुरंगी, सुयश दुधाळ आणि प्रज्वल टिळेकर अशी या आरोपींची नावे आहेत। तर या आरोपींवर यापूर्वीही 4 गुन्हे दाखल आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मे महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 25,92,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाईल। पुण्याच्या शिरूरमधल्या शिक्रापूर परिसरामध्ये मशीद आणि मंदिर दोघांनीही स्वतःहून भोंगे उतरवलेत। त्यामुळे सर्वत्र याचं आता कौतुक करण्यात येत आहे आणि या कृतीतून दोन्ही समुदायांनी एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिलाय। पुण्यातल्या केसनंदमध्ये जमिनीच्या वादातून फायरिंग झाली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। केसनंद वाढे बोलाई रस्त्यावर असलेल्या नर्सरी बोलाई रोडवर ही घटना घडली आहे आणि या प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकमध्ये तब्बल 40 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। वैभव अडोळे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। तर गुन्हे शाखेच्या पथकानं पिंपरी चिंचवडमधून या आरोपीला अटक केली आहे। नाशिकमधल्या लासलगाव बस आगार विरोधामध्ये शालेय विद्यार्थिनींनी एल्गार मोर्चा काढला। वेळेवर बस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय आणि त्यामुळे या विद्यार्थिनींनी आगारात धडक देत पर्यायी बसची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर बस वेळेवर न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे। नाशिकच्या येवल्यातल्या दरसवाडी धरणातून डोंगरगाव कालव्यासाठी आवर्तन सोडण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव कालव्यासाठी आवर्तन सोडलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दलित खैरे यांच्या हस्ते कालव्यामध्ये आवर्तन सोडण्यात आलं। नाशिकच्या येवल्यातल्या अंदरसूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळलाय आणि या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। त्यामुळे वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढला। यावेळी शहर आणि तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 436 मतदान केंद्र वाढणार आहेत। त्यामुळे 18,70,000 मतदारांसाठी 2,396 मतदान केंद्र असणार आहेत। तर एका मतदान केंद्रावर केवळ 900 मतदारांना मतदान करण्याची मर्यादा आयोगाने दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्यानं रब्बीसाठी 3 ते 4 ऐवजी 7 आवर्तनं देण्याचा मार्ग मोकळा झालाय। मराठवाड्यामध्ये बागायती शेतीचं क्षेत्र आता वाढणार आहे। तर शेतकऱ्यांना सुद्धा रब्बी हंगामात गरजेच्या वेळी पाणी मिळेल। छत्रपती संभाजीनगरमधून परभणीपर्यंत 177 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून 2,179 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। हा प्रकल्प आगामी 4 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे। त्यामुळे मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये कमी वेळेत प्रवास करणं शक्य होणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आदेशानुसार रजिस्ट्रीसाठी बेबाकी प्रमाणपत्र किंवा पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची भरलेली पावती अनिवार्य करण्यात आली आहे। त्यामुळे आता मनपाचे कर बुडवणाऱ्यांना चाप बसणार आहे। तर दस्त नोंदणीपूर्वी मालमत्तेवर कोणतीही थकबाकी नसल्याचा अधिकृत पुरावा हा बंधनकारक करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार आहे। आतापर्यंत 4,500 मालमत्तांवर
कारवाई करण्यात आली आहे, तर सोमवारपासून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे.